बघा, इथे मी कोथिंबीर घेतली आहे एक जुडी. छान अशी कापून घेतली आणि स्वच्छ धुवून आणि गाळणीमध्ये निथळून अशी छान अशी कोरडी करून घेतलेली आहे. बघूया आता आपण थोडं तिखट मीठ असं सर्व घालून आज कोथिंबीर वडी करणार आहे. त्यासाठी मी इकडे सर्व साहित्य घेतलेलं आहे वाट्यांमध्ये काढून. आपण थोडंसं तिखट घालूया. थोडंसं मीठ घालूया. छान असं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ, थोडं तांदळाचं पीठ पण घालायचं आहे. आता बाजारामध्ये कोथिंबीर स्वस्त आहे. बघा, इकडे मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे डाळीचं, चणा डाळीचं. कोथिंबीर अशी छान बारीक कापून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, कारण याने मग कडक होते. कमी जास्त आपण करू शकतो. आता आपण जे साहित्य घेतलं होतं ते घालून घेऊया. बघा, इथे ठेचा घेतला आहे. मिरची, आलं, लसूण, ओवा घेतला आहे हातावर चोळून. तिखट, धनजीर पूड घेतली आहे. हळद, हिंग, तीळ आणि चवीपुरतं मीठ. ह्याच्यात थोडंसं आपण अगोदर पण घातलं होतं. अजून थोडं मीठ घालणार आहे मी. बघा, हे सर्व मिश्रण आपण आता छान असं मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला लागलं तुम्ही नुसतं लाल तिखट पण घालू शकता किंवा हिरवी मिरची पण नुसती घालू शकता. मी थोडं लाल तिखट घातलं आणि त्याने कलर छान येतो. असंच आपण त्याला छान मिक्स करून घेऊया. कोथिंबीर कोरडी झाली की पीठ कमी लागते आणि कोथिंबीरीची चव येते मग. आणि कोथिंबीर आपण ओली असल्यावर पीठ टाकलं की नुसतीच पिठाची चव लागते. त्यामुळे कोथिंबीर छान अशी कोरडी करून घ्यायची. बघा, मी याला एका ताटात काढून घेतलं होतं. मला जमत नव्हतं त्याच्यामध्ये. मी अजून पाणी नाही लावलं, पण थोडासा पाण्याचा हात लावायला लागेल. छान असं हाताने मळून घेतले. बघा, इथे मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे. त्याच्यातच छान असं मळून घेतलं, कारण कोथिंबीरला पाणी सुट्टं, ओली असते ना कोथिंबीर. त्यामुळे थोडासा तेलाचा हात लावून घेते. बघा, इकडे असं तेलाचा हात लावून घेतला आणि छान असं घट्टसर गोळा करून घेतलेला आहे. छान असं हाताने मळलं ना, कोथिंबीरीला पण पाणी सुटत चालतं, मीठ वगैरे घातलेलं असतं ना. आता आपण असे छोटे छोटे पोळी बनवून घेऊया. बघा, असं आपल्याला 2 असे मुंडकळे बनवून घेतले. त्याला एका गाळणीमध्ये ठेवायचं. बघा, आता आपण त्याला थोडेसे तीळ लावूया. बघा, आपण असे तीळ घालून घेऊया. आणि ते रोल बनवलेले आहे ना आपण,
असे हे तिळावर फिरवायचे. छान असं बघा. आता आपण दुसऱ्या रोडला पण असे तीळ लावून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. बघा आता आपण याला गाळणी ठेवून घेऊया. बघा इकडे मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपण आता हे वाफत ठेवूया. बघा आपल्याला असं 10-15 मिनटं होऊ द्यायचं आहे. झाकण ठेवून देते आणि आता आपण 15 मिनटं होऊ देऊया. बघा इकडे आपले 15 मिनटं झालेले आहे आणि झालंय आपलं. आता आपण गॅस बंद करून देऊया आणि गार व्हायला ठेवून देऊया. बघा इथे गार झालेलं आहे. आपण आता वड्या पाडून घेऊया. बघा आपण अशा वड्या कट करून घेऊया. बघा अशा सर्व वड्या आपण पाडून घेऊया. बघा मी इथं सर्व वड्या अशा कापून घेतलेल्या आहे. आता आपण तळून घेऊया. बघा इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. बघा इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता वड्या तळून घेऊया. उलटून घेऊया. बघा आता वड्या आपल्या काढून घ्यायच्या आपल्याला. आता अशा सर्व वड्या आपण तळून घेऊया. बघा इथं आपल्या आता सर्व वड्या तळून झालेल्या आहे. बघा खाण्यासाठी आपल्या वड्या तयार आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.